PMCC रिसर्च सेंटरबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या आणि कुठले प्रोग्राम्स आणि कुठल्या सब्जेक्ट्समध्ये PhD ऑफर केली जाते तर त्याबद्दलही सांगा. नक्की नक्की. बुरहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स असं हा नाव असल्यामुळं कॉमर्समधले सर्व डिग्र्या किंवा कॉमर्समधलं सर्व शिक्षण इथं मिळत आहे. उदाहरणार्थ म्हणजे मला अभिमान आहे सांगायला की 1950 साली 1950 ह्या साली पहिला PhDचा विद्यार्थी बुरहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधनं पास झाला किंवा त्याला डिग्री जाहीर झाली. त्यांचं नाव आहे कोगेकर. मध्ये आमची नॅकची व्हिजिट झाली. आम्हाला 3 वेळा नॅकनी A ग्रेड दिलेली आहे. जाता जाता तेही मध्ये आपल्याला नमूद करणं मला आवश्यक वाटतं. 1950 सालचा थिसिस जर आपल्याला पाहिजे असेल तर आमच्या महाविद्यालयामध्ये लायब्ररीमध्ये तो थिसिससुद्धा उपलब्ध आहे. आणि त्यामुळे 1950 साली पहिली PhD डिग्री BMCC कॉलेजमध्ये अवॉर्ड झाली. तेव्हापासून आज तागायत हे संशोधन केंद्र आमचं सुरू आहे. आमच्याकडं साधारण 8 विषयामध्ये PhD करता येते. खरं तर आता काय झाले 2016च्या विद्यापीठाच्या कायद्यानुसार कॉमर्स अँड मॅनेजमेंट अशी एकत्र फॅकल्टी झालेली आहे. पूर्वी कॉमर्स वेगळी होती आणि मॅनेजमेंट वेगळं होतं. पण 2016चा जो महाराष्ट्र विद्यापीठ कायदा आहे त्यानुसार कॉमर्स अँड मॅनेजमेंट अशी एकत्र फॅकल्टी झाली आहे. त्यामुळं कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधली PhD आमच्या इथनं दिली जाते किंवा आमच्या इथनं मिळते. परंतु त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक कॉमर्ससाठी आम्हाला रिकग्निशन आहे. अर्थात मॅनेजमेंटचा विषय असेल तरी देखील आमच्या इथनं त्याला रजिस्ट्रेशन करता येतं. पण विशेषतः कॉमर्स ह्या फॅकल्टीच्या अंतर्गत जे विषय येतात मग मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, अकाउंट्स असेल, कॉस्टिंग असेल, इकॉनॉमिक्स असेल, अशा सर्व विषयांमध्ये कॉमर्स फॅकल्टीच्या अंतर्गत जे म्हणून विषय येतात मग कोऑपरेशन आहे, इन्शुरन्स आहे, अशा अनेक विषयांवर आमच्या सेंटरमधनं किंवा आमच्या संशोधन केंद्रामधनं विद्यार्थ्याला PhD मिळू शकते किंवा तो PhD मिळवू शकतो. अर्थातच ऑन बिहाफ ऑफ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी.